नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर हा व्ह्यूज आहे तो म्हणजे परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं शिखर दिसत आहे आणि हो त्या बाहेरचाच व्ह्यूज मी तुम्हाला देत आहे। सकाळचे तब्बल 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही येथे दर्शनासाठी का आलेलो आहोत, कशासाठी आलेलो आहोत हे तुम्हाला सगळं सांगते। तर त्याआधी हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तर मी एका गाडीची पूजा करत आहे। तर आम्ही निघालेलो आहोत श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग धाम यात्रेसाठी। ती यात्राची सुरुवात झालेली आहे श्री परळी वैद्यनाथ माझ्या सासरच्या घरापासून आम्ही केलेली आहे आणि सासरच्या घरातून सुरुवात करण्याच्या आधी आम्ही ज्या वाहनाने निघणार आहोत त्या वाहनाची पूजा आमच्या सासूबाईंनी जे सांगितले तिथून आम्ही सुरुवात केलेली आहे। तर सोबत रामेश्वरम यात्रेसाठी आमचं कुटुंब होतं, आम्ही दोघेजण आणि शरण उज्जैनी आणि सोबत सासूबाई पण होत्या। सासूबाईंचं खूप दिवसापासून रामेश्वरम यात्रेचं जाण्याचं होतं आणि त्यांच्यामुळेच आज आम्हाला म्हणण्यापेक्षा मला तरी भाग्य लागलं की त्यांच्यामुळे एक धाम आणि ज्योतिर्लिंग घडलं। तर पूर्ण रामेश्वरम धाम करण्यासाठी आम्ही जे ट्रॅक आहे, जे मधील सगळे देवस्थान आहेत ते सुद्धा आम्ही करणार आहोत आणि तिथले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला येत राहतील। त्यामुळे दक्षिण भारतात तामिळनाडू क्षेत्र बघण्याच्या आधी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, तुम्हाला सगळेच व्हिडिओ सविस्तर पद्धतीने मिळत जातील। तर आम्ही अशा पद्धतीने आमच्या यात्रेचा जो रूट होता तो म्हणजे परळी वैद्यनाथ ते श्री रामेश्वरम तीर्थक्षेत्र या ठिकाणापासून। तर तीर्थक्षेत्र जाण्याच्या आधी एका सगळ्यात महत्त्वाचं प्रथम तीर्थक्षेत्र जे परळी वैद्यनाथ आहे, वैद्यनाथाच्या दर्शनापासूनच आम्ही तीर्थयात्रेची सुरुवात केलेली आहे। श्री वैद्यनाथाचं दर्शन झालेलं आहे, आम्ही मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत, प्रदक्षिणा पूर्ण करत आहोत। तिथला हा व्ह्यू आहे, बाहेरचा व्ह्यू आहे, हा शिखराचा व्ह्यू आहे आणि त्यानंतर आम्ही इथे सुद्धा छोटंसं फोटोशूट केलेलं आहे। फोटोशूटनंतर वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेलं श्री शनेश्वर भगवान जे आमचं दैवत आहे त्या दैवताच्या चरणीसुद्धा नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन की यात्रा सुफळ संपन्न व्हावी, जसे आम्ही जात आहोत तसेच आम्ही परत तुझ्या दर्शनाला सिद्ध झालो पाहिजेत ही आशा अपेक्षा घेऊन आम्ही वैद्यनाथाच्या चरणी समर्पित केलं आणि श्री शनीचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या यात्रेसाठी श्री रामेश्वरम यात्रेसाठी निघालो आहोत। तर अशा पद्धतीने छोटे मोठे व्हिडिओज जे गमती जमती असतील किंवा तिथलं काही जिथे आम्ही गेलेलो आहोत त्या सगळ्या गोष्टी सविस्तर पद्धतीने मी माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहील। हे आहे आमचं दैवत शनी मंदिर, शनीचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या चला अशा पद्धतीने आम्ही आमची यात्रेची सुरुवात केलेली आहे। दिवस आहे 16 मे रोजी आणि वाजलेले आहेत सकाळचे 9। तर वैद्यनाथ प्रभू शनिदेवतेचा आशीर्वाद घेऊन आमच्या यात्रेची सुरुवात झालेली आहे। तर यात्रेचा रूट जर सांगायचा झालाच तर श्री परळी वैद्यनाथ, लातूर, हैदराबाद आणि मुक्कामी श्रीशैल्यम येथेच आम्ही जाणार आहोत। तर 16 मे रोजी आमचा पहिला मुक्काम होता श्रीशैल्यम येथे। श्रीशैल्यमचे सुद्धा सविस्तर व्हिडिओ गेल्या वर्षी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, त्याच पद्धतीने ह्या वर्षीसुद्धा मी डिटेल्स व्हिडिओ देणार आहे, नक्की तुम्ही बघत राहा। दक्षिण भारत पूर्ण तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत दिसायला लागेल, तर त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हैदराबादला आम्ही जवळपास 1:30 ते 2 वाजताच्या सुमारास होतो, तत्पूर्वी आम्ही छान पद्धतीने जेवण केले आणि मला वाटतं आम्ही 5:30 ते 6च्या दरम्यानमध्ये डॅमवर श्रीशैल्यम डॅमवर आलेलो होतो।
छान. काय घेतलं